मित्रांनो, आपण आजपासून परत एकदा राशीचक्राकडे वळलो आहे। राशीचक्रामधील ज्या उर्वरित राशी आहेत त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आता आपण जरा गोष्टीकडे वळूया आणि उर्वरित जी माहिती आहे ती आपण पुढच्या भागामध्ये बघू। कारण काय होतं, गोष्टीला मर्यादित स्वरूपात आपण विश्लेषित करू शकत नाही, गोष्ट आपण मर्यादित स्वरूपात सांगू शकत नाही, मग व्हिडिओ मोठा होत जातो आणि बघणारे जे व्ह्यूअर्स आहेत, श्रोते आहेत, ते कंटाळतात। म्हणून आपण आता पहिल्यांदा गोष्टीकडे वळूया आणि उर्वरित जी माहिती आहे ती आपण पुढच्या भागात घेऊ। मित्रांनो, ह्या राशीच्या जातकाचे वडील माझ्याकडे आले होते, म्हणून मी म्हणालो थरारक। म्हणजे त्या दरम्यान तो शाळेत असताना सायकल चालवायला शिकला आणि मग ती चोरून सायकल चालवायची, कारण आई वडील त्याला त्यापासून दूर ठेवत होते। मग तो पडका वाडा, त्याने कधी त्या आपल्या गावातील मित्रांबरोबर कधी प्रतियोगिता लावली की कोण त्या रात्री अमुक वाजता 12 वाजता त्या वाड्यात जाऊन येईल आणि अमुक एक वस्तू ठेवून येईल अमुक ठिकाणी। एकाने तयारी केली, गावातलाच मुलगा, त्याचा मित्र, त्याचं नाव विजय। तो म्हणाला, निलेश मी जातो, पण तो काही अंतर गेला आणि परत पाठी आला घाबरून। लक्षात घ्या मित्रांनो, तो घाबरला आणि जोपर्यंत आपले मित्र दिसत आहेत, मित्रांची चाहूल लागते, तोपर्यंत तो पुढे गेला। त्याने असं उघडू शकत नाही, एवढा जाम झालेला दरवाजा, घट्ट झालेला दरवाजा, तो उघडला। घाबरलात की नाही मित्रांनो? थरारक आणि भयानक गोष्ट। पण हा जो वृश्चिक राशीचा आहे जातक निलेश, त्याची सुद्धा टरकली। तो बोललो, हा दरवाजा आम्ही एवढ्या वेळाला, इतक्या वर्ष आम्ही इकडे गावाला येतोय, हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय, पण हा दरवाजा कधी उघडत नाही, मग हा दरवाजा कसा काय उघडला? नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आपण आजपासून परत एकदा राशीचक्राकडे वळलो आहे। राशीचक्रामधील ज्या उर्वरित राशी आहेत त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत। यापूर्वी काय झालं होतं की आपण 7व्या राशीपर्यंत आलो होतो। 7वी रास कोणती? तर ती तुळ रास। आणि या राशीनंतर थोडासा विषय खंडित झाला होता। इतर विषयांवरती आपण चर्चा केली होती। आज परत एकदा आपण राशीचक्राकडे वळलो आहे आणि ह्या उर्वरित 5 राशी आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आता उर्वरित राहिलेल्या 5 राशी, त्यामधील आता पहिली रास जी आहे 8वी रास, ती आहे वृश्चिक रास। आज आपण वृश्चिक राशीवरती चर्चा करणार आहोत। मित्रांनो, वृश्चिक राशीचा जो जातक आहे, ह्या जातकाची जी बोधचिन्ह आहे ते बोधचिन्ह आहे विंचू। लक्षात घ्या, विंचू। दुसरा, ह्या राशीचा जो स्वामी आहे तो आहे मंगळ। विंचू हा सुद्धा कसा रागीटच असतो, मंगळ हा सुद्धा रागीटच असतो, म्हणजे लक्षात घ्या, गरम ग्रह आहे। आणि तरीसुद्धा ही राशी आहे ही जलतत्वाची आहे, म्हणजे कुठेतरी तत्वाच्या हिशोबाने ती शीतल आहे मित्रांनो। आणि ह्या राशीचं जे आपण नावं ठेवतो, म्हणजे आद्याक्षर ठेवतो, या राशीच्या जातकाची जी नावं ठेवतो ते न आणि य यासारखी अक्षर आहेत। नरेंद्र मोदी सुद्धा ह्याच राशीचे आहेत। मित्रांनो, आपण त्या राशीबद्दल माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि त्याबरोबर तुम्हाला मी गोष्टही सांगणार आहोत। ही एक गोष्टसुद्धा एका वृश्चिक राशीच्या जातकाची आहे, ती थोडीशी थरारकसुद्धा आहे मित्रांनो, ती समजून घेणंसुद्धा गरजेचं आहे। आपण त्या गोष्टीकडे सुद्धा वळू। थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या राशीबद्दल। मित्रांनो,
आता आपण जरा गोष्टीकडे वळूया आणि उर्वरित जी माहिती आहे ती आपण पुढच्या भागामध्ये बघू. कारण काय होतो, गोष्टीला मर्यादित स्वरूपात आपण विश्लेषित करू शकत नाही, गोष्ट आपण मर्यादित स्वरूपात सांगू शकत नाही. मग व्हिडिओ मोठा होत जातो आणि बघणारे जे व्ह्युअर्स आहेत, श्रोते आहेत, ते कंटाळतात. म्हणून आपण आता पहिल्यांदा गोष्टीकडे वळूया आणि उर्वरित जी माहिती आहे ती आपण पुढच्या भागात घेऊ. मित्रांनो, ह्या राशीच्या जातकाचे वडील माझ्याकडे आले होते आणि त्याने माझ्याशी चर्चा केली होती की असा असा प्रश्न उद्भवतोय, अशाचे प्रश्न निर्माण होत आहे. तर मी त्यांना मग माझी मतं मांडलीत त्यांच्यासमोर, काही त्यांना दिशानिर्देश दिलेत आणि त्यांचा तो मुलगा आहे त्याच्या आयुष्यातील जे अडचणी आहेत ते कमी करण्याचे प्रयत्न केले. मित्रांनो, पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये आपण म्हणतो भविष्य हा जो विषय आहे. मित्रांनो, भविष्य हा विषय जो आपण मांडतो ना, त्यावेळी कुठेतरी आपण गफलत करतो. भविष्य आपल्याला वर्तवता येत नाही, ते समजून घेता येते वर्तमान परिस्थितीनुसार. कारण आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य. म्हणजे आज जी ग्रहाची स्थिती आहे त्यानुसार आज जे काय घडायचं आहे, जे काय घडवायचं आहे, त्यानुसारच उद्याचं भविष्य पुढे येणार आहे. त्यामुळे भविष्य आपण तंतोतंत सांगू शकत नाही. कारण का, शेवटी कर्म हे महत्त्वाचं आहे. भविष्यात ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत, प्राप्त करायच्या आहेत, चांगल्या किंवा वाईट गोष्टी आपल्यासोबत घडणार आहेत, त्याला कारण काय असते तर वर्तमानातलं कर्म. त्यामुळे आपण भविष्य तंतोतंत सांगू शकत नाही. काळ, वेळ, परिस्थितीनुसार, ग्रहाच्या स्थितीनुसार त्याच्या आयुष्यात त्याचं भविष्य बदलू शकते. भले त्याच्या कुंडलीनुसार त्याच्या आयुष्यात ते भविष्य असलं तरी तो कसा वागतोय, कसं कर्म करतोय हे महत्त्वाचं आहे. असो मित्रांनो, आपण त्या गोष्टीकडे वळूया. काय झालं माहिती आहे का मित्रांनो, म्हणजे लहानपणापासून ह्या राशीचा जो व्यक्ती असतो ना, तो जरा खोडकळ असतो, अगदी बेछूट असतो, बेलगाम असतो, त्याला कसली भीती नसते. म्हणून बघा, नरेंद्र मोदीजीने पोहायला गेले असताना त्यांनी त्या मगरीचं पिल्लू घेऊन आले होते घरी. ही गोष्ट त्यांनी वारंवार सांगितलेली आहे. तशीच ह्या राशीचा जो जातक आहे ते बालवयात असताना, लहान असताना असे काही विचित्र प्रयोग करतात, विचित्र गोष्टी करतात. त्यांच्या मनात भय नसते, भीती नसते. म्हणजे ते स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि अशीच ही व्यक्ती, बालपण ते तसंच गेलं होतं. आपटणं, झोपटणं, कुठेही उडी मारणं, कुठेही काही करणं, कसंही वागणं, दिशाहीन. आणि ह्या व्यक्तीच्या जातकाला राग लगेच येतो, लक्षात घ्या. म्हणून बघा, त्याचा जो बोधचिन्ह आहे विंचू, त्याची नांगी अशी वर असते, ती कधी डंक मारेल सांगता येत नाही. मित्रांनो, ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना, ही गोष्ट सांगताना बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की ही जी गोष्ट आहे ती माझ्या आयुष्यातील प्रसंगानुसार आहे. कारण बऱ्याच वेळा काय असते माहिती आहे मित्रांनो, एका हजारातील, लाखोतील अशा सेम राशीच्या जातकाची, त्याच राशीच्या जातकाची बऱ्याचशा गोष्टी मिळत्या जुळत्या असतात. म्हणून ह्यापूर्वी बऱ्याच वेळेला ज्या काय मी चर्चा केली आहेत इतर राशींवरती, त्यावेळी बऱ्याच जणांनी मला त्याचे कमेंट्ससुद्धा केले आहेत, फोन करूनही सांगितलं की माझ्या आयुष्यातील अशाच काही प्रसंग आहेत, अशाच काही गोष्टी आहेत. असो मित्रांनो, याचा उल्लेख मी मुद्दाम केलेला आहे. आणि एक माझा नजीकचा, जवळचा, एक नात्यातील एक व्यक्ती आहे, त्याची पण रास ही वृश्चिक आहे. म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या मनाला असा काहीतरी शंका कुशंका निर्माण होऊ नये की माझ्याबद्दलच बोलतोय का. असो, तर त्या राशीच्या जातकाचं नाव मी घेणार नाही, पण आता नाव घेतलं तर निलेश असं आपण त्याला नाव देऊ. तो निलेश
लहानपणी कसा द्वाड होता, टार्गट होता, उचापती होता आणि तसंच त्याचं जीवन चाललं होतं. बऱ्याच वेळेला तो शाळेत असताना, शाळेतून येताना, शाळेतून जाताना, खेळताना वगैरे बऱ्याच वेळा तो आपटला धोपटला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील त्याच्या आईवडिलांचं लक्ष जास्त त्याच्याकडे होतं. कारण बऱ्याच वेळा तो दुखापतग्रस्त व्हायचा. कधी हात मोडला, कधी पाय मोडला, कधी डोकं फुटलं, अशी परिस्थिती निर्माण व्हायची. त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जायचं. तर त्याचे आणखीन 2 भावंडं होती, आणखीन 2 भाऊ, म्हणजे ते 3 जणं त्या कुटुंबातील, आईवडिलांची 3 मुलं. आता त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिल्यामुळे, म्हणजे तो मधला होता, मोठा भाऊ आणि एक छोटा भाऊ आणि हा मधला, आणि त्याच्याकडे जरासं अतिरिक्त लक्ष दिलं जात होतं. त्यामुळे मोठ्या भावालाही राग यायचा की आपले आईवडील आपल्याकडे बघत नाही, आपला विचार करत नाही आहे. आणि छोट्या भावालाही तसं वाटायचं की आपल्याकडे बघत नाही, आपला विचार करत नाही, आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला हवं नको ते बघत नाही. अशा शंका कुशंका निर्माण व्हायला लागल्या त्या कुटुंबामध्ये. आणि त्याचं ते बालपण चाललं होतं. मित्रांनो, एक असा प्रसंग आहे त्याच्या आयुष्यातील की म्हणून मी म्हणालो थरारक. म्हणजे त्या दरम्यान तो शाळेत असताना सायकल चालवायला शिकला आणि मग ती चोरून सायकल चालवायची. कारण आई वडील त्याला त्यापासून दूर ठेवत होते की अशी काय गोष्ट त्यांनी करू नये, अशा काय गोष्टी त्यांनी वापरू नयेत, किंवा असे काय खेळ त्यांनी करू नये की त्याच्यामुळे त्याचं शारीरिक नुकसान होईल. त्यामुळे त्याला अगदी कठोरपणे, स्ट्रिक्टपणे ते सांगायचे की तू सायकल चालवू नकोस, किंवा आणखीन काय अशा ज्यातून हातपाय तुटतील असे काही खेळ करू नकोस. पण तो चोरून सायकल चालवायचा. आणि असाच एकदा सायकल चालवताना शाळेतून सुटल्यानंतर, त्यावेळी त्या भाड्याच्या सायकल मिळायच्या. म्हणजे एक 8 आणे दिले की अर्धा तास, 1 रुपया दिला की 1 तास, अशी ती सायकल चालवायला मिळायची. तर त्याने ती सायकल भाड्याने भाड्याने घेतली आणि तो जवळच्या एका मैदानात ती सायकल शिकत होता. शिकता शिकता असं काय त्याच्या मनात हे आलं, उचापती करायची हे आलं की आपण काहीतरी असं वेगळं काहीतरी करूया. आता शिकतोय, नुकतीच चालवायला शिकतोय, आणि नुकतीच चालवायला शिकताना थोडासा माणूस संयमी असतो. थोडीशी मनात त्याच्या भीती असते की आपण पडलो तर, आपटलो धोपटलो तर. पण ह्या राशीचा जो व्यक्ती असो ना, त्याच्या मनात कधी काय येईल आणि तो कधी विचित्र वागेल सांगता येत नाही. तर तो सायकल चालवता मध्येच त्याला असं वाटलं की आपण रस्त्यावर जाऊया आणि रस्त्यावर सायकल चालवूया. आणि आपण असे कट मारायचे. एखादी गाडी आली समोरून, बाजून आली की कट मारायची. कारण त्यांनी ते बघितलं होतं, ओव्हरटेक वगैरे अशी ज्यावेळी गावाला जाताना इकडे म्हणजे प्रवास करताना, फिरताना वगैरे. तर त्याच्या डोक्यात ती एक कल्पना निर्माण झाली आणि तो मैदानातून रस्त्यावर आला. आता एक रिक्षा त्याच्या बाजून चालली आहे. मग त्यांनी त्याच्याबरोबर जुगलबंदी करायची ठरवली, त्या रिक्षावाल्याबरोबर शर्यत. आणि मग तो रिक्षावाल्याला असा कट मारायचा, पुढे जायचा, परत मागे यायचा, कट मारायचा, पुढे जायचा. त्या रिक्षावाल्याने पण बघून घेतलं. रिक्षावाले पण असेच असतात, उलट्या खोपडीचे, तुम्ही बघितलेत. अगदी BSTला सुद्धा ते हे करत नाही, जुमानत नाहीत. मग त्या रिक्षावाल्याने सुद्धा कट मारली. त्याला कट मारताना काय झालं, तो गडबडला रिक्षावाल्याने कट मारल्याबरोबर, आणि त्याचं सायकलवरचं नियंत्रण तुटलं आणि जवळच एक छोटंसं गटार होता, त्या गटारात जाऊन तो आपटला आणि एक हात गळ्यात. मित्रांनो, लक्षात घ्या ह्या जातकाची काय परिस्थिती असते. म्हणजे बाल्य अवस्था कशी जाते, युवक अवस्था कशी जाते, हेच मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे. वृश्चिक राशीच्या जातकाची गोष्ट. आता हात गळ्यात आलं, मग काय करणार, सायकल बंद. वडिलांनी 2-4 कानफाड्या चढवून दिलेत.
पण उचापती करायचे ते थांबला नाही. हळूहळू तो मोठा होतोय. गावी गेला होता एकदा, आणि गावी गेला होता. त्याच्या मनात असं काय हे झालं की आपण असं काहीतरी एक थरारक गोष्ट करायची. अशी काय गोष्ट करायची की ज्याच्यातून आपल्याला एक आनंद मिळेल आणि एक थरारक गोष्टसुद्धा होईल. म्हणून त्याने गावातल्या मित्रांशी एक स्पर्धा लावली. एक त्याने आव्हान दिलं, त्यांना चॅलेंज दिलं. त्यांच्या गावात एक असं पडकी जागा होती, पडका वाडा होता. त्या वाड्यामध्ये कोण जाईल, आता मुंबईला राहिलेला, मुंबईला त्याचं शिक्षण झालं, वास्तव्य मुंबईला आहे, गावाला आपला रजेच्या दिवशी जाणार, रजेच्या दिवशी जाणार ना, मे महिन्यात गणपतीला किंवा दिवाळीला. कोकणातली ती व्यक्ती, कोकणातला तो निलेश. मग रजा पडली आणि तो गावाला गेला होता आई वडिलांबरोबर. आता वडिलांना जास्त दिवस रजा नाही म्हणून ते आपले त्याला सोडून, आजीकडे सोडून परत ते मुंबईच्या दिशेला रवाना झाले. तो आणि त्याची आई आणि 2 भावंड गावी होते. आता हा उचापती, मग तो पडका वाडा, त्याने कधी त्या आपल्या गावातील मित्रांबरोबर कधी प्रतियोगिता लावली की कोण त्या रात्री अमुक वाजता 12 वाजता त्या वाड्यात जाऊन येईल आणि अमुक एक वस्तू ठेवून येईल अमुक ठिकाणी. मग दिवसा ती जागा नियोजित केली, त्या वाड्यामध्ये कुठल्या ठिकाणी ती गोष्ट नेऊन ठेवायची. आता काय ठेवायचं, तर त्यावेळेला काय मे महिना होता, मे महिन्यात काजू, मग ते काजूचे बिया, मग त्याने अशा निवडलेल्या एक 10 काजूच्या बिया खिशात ठेवल्या आणि म्हणजे पिशवीत ठेवल्या. आणि त्यांनी ठरवलं की अमुक ह्या दिवशी आपल्याला या वाड्यात जायचं आहे रात्री 12 वाजता. आणि सर्व नियोजन झालं. ती जागा निहारून आले त्याचे मित्रमंडळी 5-6 जण. आणि तो आता घरी सांगायचं नाही, घरी सांगितलं तर ती गोष्ट करायला मिळणार नाही, ती थरारक गोष्ट करता येणार नाही. मग त्याने काय केलं, गपचूप रात्री ठरवलं की अमुक वाजता, आणि आजूबाजूला घरातील जागा शेजारी त्याचे मित्रमंडळी त्यांनी ठरवल्याप्रमाणे रात्री 11:30 वाजता ते एका ठिकाणी भेटले गपचूप, घरातल्यांना न सांगता. ते मित्रमंडळीसुद्धा, आणि घरातले कोण रात्री पाठवणार नाहीत. पण आता काय लागली आहे, तर हे लागलं आहे त्याच्यावरती, म्हणजे कोण जिंकलं तर त्याला हे बक्षीस, आणि हरलं, जो हरेल त्यांनी त्याला त्याचे हे द्यायचे, जे का हरतील त्याच्यातील, पराजित होतील, जे घाबरतील, तर त्यांनी जो जिंकेल त्याला ती गोष्ट द्यायची. आता काय गोष्ट, तर काजूच्या बिया. म्हणजे मित्रांनो विचार करा, काजूच्या बिया ज्या जमवलेल्या आहेत गावात फिरून, काजूच्या झाडाखाली अशा त्या बिया त्याने आपापल्या पिशव्या घेऊन आले होते बियांचे. आणि मग प्रत्येकाने आपापल्या पिशवींमधून 2-2 बिया काढलेत, चांगले अगदी ते माहिती पडतील असे, ज्याची लक्षात येईल की ह्या बिया आपल्या आहेत. आणि ते 5 जण सगळे, म्हणजे हा एक आणि ते 4 असे 5 जण, अशा त्या 10 बिया 2-2, आणि त्या बिया एका ह्याच्यात बांधल्या आणि त्या तिथे नेऊन ठेवायच्या, असं ठरलं त्या जागेवर. तर ठरल्याप्रमाणे आता गावातल्या मुलांना थोडीशी त्यांची भीती होती, कारण त्यांना ते माहीत होतं की तिथे काहीतरी विचित्र घटना घडते, विचित्र गोष्टी आहेत, तिथे भूत आहेत, पिशाची आहे वगैरे वगैरे, यालाही थोडी कल्पना होती. पण गावातल्या मुलांना जास्त भीती, ते मी नाही जाणार, तू नाही जाणार, बघूया, मी गेलो तर जाईन, तू जायला गेलो तर जाईन, असं करता करता एकाने तयारी केली. गावातलाच मुलगा, त्याचा मित्र, त्याचं नाव विजय. तो म्हणाला, निलेश मी जातो. पण तो काही अंतर गेला आणि परत पाठी आला घाबरून. लक्षात घ्या मित्रांनो, तो घाबरला. आणि जोपर्यंत आपले मित्र दिसत आहेत, मित्रांची चाहूल लागते, तोपर्यंत तो पुढे गेला.
पण त्याच्यानंतर त्याला भीती वाटली की आता पुढे गेल्यानंतर आपल्याला मित्र दिसणार नाही, चाहूल लागणार नाही, काय गडबड झाली तर आपण कसं का हाक मारणार किंवा काय करणार. त्यामुळे तो घाबरला आणि तो परत पळत पाठी आला. तर त्याच्या बाकीच्या मित्रांना काय वाटलं, अगदी निलेशला पण त्यांनी काहीतरी बघितलं असेल, घाबरला असेल. पण आता सांगणार काय तो की मी घाबरून आलो म्हणून नाही, माका काहीतरी थंय दिसला, काहीतरी बघलंय तिथे, माका भूतासारखा दिसला काहीतरी. आता निलेश हसला. निलेश थोडा दोडच होता आणि बेफिकीर होता. आता बाकीचे ते 3 मित्र आहेत, म्हणजे जे उर्वरित 3 मित्र, त्यांना चॅलेंज द्यायचं आहे. ते नाही बाबा, आम्ही जाऊचव नाही, होय तर हे पिशवी कोण जिंकत त्या का आम्ही देतो ह्या सगळ्या. आता त्या बिया मोजा पहिले, नाहीतर तुम्ही म्हणशाला एवढ्या बिया. तर आता त्या 50-50 बिया त्यांनी गोळा केल्या होत्या. त्या 50-50 बिया त्या पिशव्या प्रत्येकजण घेऊन आला होता. हा निलेशसुद्धा घेऊन गेला होता. मग तोपर्यंत ह्या सर्व गडबडीमध्ये 12-12:15 झाले होते. मग निलेश म्हणाला मी जातोय आणि ही जी प्रतियोगिता आहे ती मी जिंकतलंय. आणि ह्या इथे 40 बिया माझे ते असत आणि हे 40 पण माझे. होय माझी पिशवी ठेवा आणि ते बिया असत ना ठेवचे नेऊन 10 ते मी ठेवून येते ठरल्या ठिकाणी. आणि हा निघाला. काही अंतर गेल्यावर त्याच्या मनात भीती निर्माण झाली. आवाज किर, रातकिड्यांचा, बेडकांचा आवाज. आणि त्या किर आवाजात परत वारा वाहतोय, त्या झाडकीमधून वारा वाहतोय त्याचा आवाज, अगदी पिन ड्रॉप सायलेन्स. आणि त्या ह्याच्यातून तो चाललाय. आणि त्या वाड्याजवळ गेल्यानंतर त्याला कोणीतरी हाक मारले की चाहूल झाली. ए ए असं त्याला आवाज आला. तो थोडा गडबडला. कोण आला की काय मित्र? अरे कोण रे? विजय तू? नाही, संजय. अशी त्यांनी आपल्या 2 मित्रांची नावं घेतली. कोणी परत आवाज नाही. त्याला वाटलं की आपल्याला काहीतरी हे झाले असेल, भ्रम झाला असेल, म्हणून तो तसाच वाड्याच्या दिशेने पुढे गेला. वाड्याजवळ आला. तो पडका वाडा आहे. दरवाजा एक तुटलेला, एक दरवाजा असा अर्धा बंद पडलेला आणि त्या तुटलेल्या दरवाज्यातून आतमध्ये जायचं. तो दरवाज्यातून आतमध्ये गेला आणि जो दरवाजा बंद आहे, जो हाताने असा उघडू शकत नाही, एवढा जाम झालेला दरवाजा, घट्ट झालेला दरवाजा, तो उघडला. घाबरला की नाही मित्रांनो? थरारक आणि भयानक गोष्ट. पण हा जो वृश्चिक राशीचा आहे जातक निलेश, त्याची सुद्धा टरकली. तो म्हणलो हा दरवाजा आम्ही एवढ्या वेळाला, इतक्या वर्ष आम्ही इकडे गावाला येतोय, हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय, पण हा दरवाजा कधी उघडत नाही. मग हा दरवाजा कसा काय उघडला? मग त्याची थोडीशी फाटली. घाबरला. आता पाठी वळून बघायचं तर त्याची तेवढं धाडस नाही. मग त्याने विचार केला काय होईल ते होईल. आपण आता आव्हान दिलं, चॅलेंज दिलं आणि आपणच ही प्रतियोगिता लावलेली आहे. आपण जर खाली हात गेलो असाच तर आपला हशा होईल. आणि त्याच्या मनात एक अशी हे होती, नाही आपण हे जिंकणार, आपण हे करणार. आणि तशी त्याने मुंबईला बरीचशी आव्हानं पेललेली होती. तसे त्याने अनेक गोष्टी चॅलेंज जिंकला होता. त्यामुळे तो एक माज होता, तो अहंकार होता, म्हणून तो पुढे सरकला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून कदाचित आपल्याला भ्रम झाला असेल, जसा आवाज आला तो कोणीतरी हाक मारल्याचा, म्हणून तो तसा पुढे सरकला. आणि त्या रूममधून तो आतमधल्या रूमकडे वळला. आणि त्या रूममधून आणखीन एका रूममध्ये वळून त्या ठिकाणी जे ठिकाण ठरलं होतं तिथे नेऊन ते बिया ठेवायच्या होत्या. तो आतमधल्या रूमकडे वळल्याबरोबर त्याच्या पाठीवर, त्याच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवला. आता तो एकदमच हे झाला, स्थिर झाला, एकदम फ्रीज झाला. हात कोणी ठेवला आता इथे? मग त्याच्या मनात आला कदाचित आपले मित्र आपली काहीतरी टर उडवत असतील, आपल्याला घाबरवत असतील.
म्हणून काहीतरी आवाज देत आहेत, आवाज काढतायत हे, आणि आता खांद्यावर हात ठेवलाय. त्याने आणखीन एका मित्राचा उल्लेख केला, तिसऱ्या मित्राचा. अरे स्वप्नील, विजय की स्वप्नील, कोण आहे? कोण बोलतोय? कोणाने हात ठेवलाय? पाठी वळून बघायची धाडस नाही. मित्रांनो, आता ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आणखीन पुढे मी बोलत गेलो, सांगत गेलो तर खूप मोठी होईल. तर आता पुढे काय झालं? कोणी हात ठेवला? विजयने ठेवला की स्वप्नीलने ठेवला की आणखीन कोणी ठेवला? त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू. पण ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते? थरारक आणि भयानक सुद्धा. पण ह्या राशीचा जो जातक आहे ना मित्रांनो, तो त्याच स्वरूपाचा आहे, त्याच विचाराचा आहे, त्याच विचार सरणीचा आहे, अगदी बेछूट बेलगाम. आणि मित्रांनो, सर्वच वृश्चिक राशीचे हे असेच निडर असतात असं नाही आहे. कारण का, वृश्चिक राशी जरी त्याचा जन्म झाला असेल, त्या राशीमध्ये तो जातक असला तरी त्याचं ते हे आहे, काय म्हणतात त्याला, लग्नरास म्हणजे कर्मरास ही वेगळी असू शकते. आणि त्यानुसार मग त्याचा स्वभाव गुणधर्म ठरत असतो. म्हणजे उदाहरणार्थ, रामाची आणि रावणाची रास सारखीच होती, कर्करास, पण दोघांचे स्वभाव गुणधर्म वेगळे, दोघांची विचार करण्याची दिशा वेगळी. कारण का, दोघांच्या ज्या कर्मराशी होत्या, लग्नराशी होत्या, त्या वेगळ्या. रामाची रास कोणती होती? कर्मरास, तर कर्करास. जन्मरास पण कर्क आणि लग्नरास पण कर्क. पण रावणाची रास जन्मराशी कर्क आणि लग्नराशी सिंह होती. म्हणून दोघांच्या स्वभावामध्ये विभिन्नता होती. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी सारख्या एकच राशीचे जर जातक असतील, त्यांचे स्वभाव गुणधर्म काही अंशी सारखे असतील, काही अंशी लक्षात घ्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये विविधता, वेगळेपणाचा तो दिसून येईल. त्याला कारण का, तर त्यांची ती याची रास, लग्नरास. मित्रांनो, मी जे काय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जे काय हे देतो, मार्गदर्शन करतो किंवा कोणाला सूचित करतो, सावध करतो, त्याच्या मागचा उद्देश एवढाच असतो की त्याच्या आयुष्यात येणारे बॅरिकेड, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्या त्याच्यावरती कसं मात करायचं आहे, त्याच्या आयुष्यात येणारा जो प्रवास आहे, आयुष्यातला प्रवास, तो सुगम कसा होईल हे समजून घेणं आणि ते समजून सांगणं, एवढं मी बघत असतो. ना की मी त्या जातकाच्या आयुष्यात किती करोडो रुपये मिळणार आहे, तो करोडपती होणार आहे की अब्जोपती होणार आहे. होऊ शकतो, कसा, कर्मानुसार. जर त्याच्या आयुष्यात भले त्याच्या कुंडलीनुसार त्या गोष्टी असतील की त्याला धनलाभ होणार आहे, त्याच्या आयुष्यात अमुक प्रसंग घडणार आहे, अमुक गोष्ट घडणार आहे, ती काळ वेळ परिस्थितीनुसार बदलूसुद्धा शकते. कारण तो जो कर्म करणार आहे, जो निर्णय घेणार आहे, त्याच्यावर सुद्धा ते अवलंबून असते. म्हणून महत्त्वाची गोष्ट काय असते, तर आपल्याला त्याच्या आयुष्यात येणारे बॅरिकेड, अडचणी, अडथळे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच मी त्यांना मार्गदर्शन करतो. तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे, फोन नंबरसुद्धा आहे आणि माझा ईमेल ID सुद्धा आहे. मित्रांनो, ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला माझ्याशी संपर्क साधून आपल्या गोष्टी जर मला सांगायच्या असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती हे सुद्धा देईन, काय आमंत्रितसुद्धा करेन. तुमच्या गोष्टी तुम्ही मला सांगू शकता, तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, थरारक असतील, भयानक असतील, कुठल्याही प्रकारची असतील, तुम्ही माझ्याशी चर्चा करून आपण आपल्या व्ह्युअर्सपर्यंत त्या गोष्टी पोचवू शकतो. तर तुम्ही संपर्क साधा. मित्रांनो, सनातनी वास्तव, या सनातनी वास्तववरती मी जे काय विषय मांडतोय ते सनातन म्हणजे काय, तर विज्ञान. सनातन म्हणजे शास्त्र,
सनातन म्हणजे सृष्टी, सनातन म्हणजे ब्रह्मांड, या ब्रह्मांडातील ऊर्जा हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच मी तुमच्यासमोर हे सर्व ठेवतो आहे. कुठलीही गोष्ट चमत्कारित होत नाहीत, कुठल्याही गोष्टी जादू होत नाही. ज्या काय गोष्टी घडतात त्याच्यामागे विज्ञान आहे, शास्त्र आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. भूतपिशाच्यावरती मी यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे. ते कसं काय आपल्या आयुष्यात दखलंदाजी करतात त्याच्यावरती मी चर्चा केलेली आहे. अकाली मृत्यूवरती सुद्धा मी चर्चा केलेली आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.